उल्हासनगर परिसरात जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी सतर्कता दाखवत संशयित टेम्पो थांबवून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी टेम्पोमधून 8 म्हशी व 3 पारडे जप्त करण्यात आले असून चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास मुरबाड येथून कल्याणच्या दिशेने जाणारा टाटा कंपनीचा टेम्पो क्रमांक MH43 U5381 हा म्हारळ नाका धोबीघाट कल्याण मुरबाड रोड उल्हासनगर 1 येथे संशयावरून थांबवण्यात आला। टेम्पोची तपासणी केली असता वाहनांमध्ये 8 म्हशी व अंदाजे 10 ते 12 महिन्यांची 3 पारडे आढळून आली आहेत। तपासणी दरम्यान जनावरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेले ओळख बिल्ले नसल्याचं निदर्शनास आलं। तसेच टेम्पोमध्ये जनावरांसाठी चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती। प्रथमोपचारासाठी आवश्यक साधनसामग्रीही उपलब्ध नसल्याचं आढळलं। चालकाकडे जनावरांच्या वैद्यकीय तपासणीचे कोणतेही प्रमाणपत्र नसल्याचंही स्पष्ट झालंय। चालकाने आपले नाव उमर फिरोज खान वय 42 राहणार गोविंदवाडी कल्याण असं सांगितलं। त्याने संबंधित जनावरे मुरबाड तालुक्यातील बाजारातून खरेदी करून कल्याण येथील बाजारात विक्रीसाठी नेत असल्याचं सांगितलंय। मात्र आवश्यक कागदपत्रे व नियमांचं पालन न केल्यामुळे ही वाहतूक बेकायदेशीर असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। यानंतर चालकास वाहनासह उल्हासनगर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलं। पोलिसांनी जनावरे जप्त करून चालकाविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी जनावरांच्या कल्याण व वाहतुकी संबंधी नियमांचं उल्लंघन झाल्याची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान जनावरांच्या अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनी संशयास्पद हालचालींबाबत तात्काळ पोलिसांना कळवावे असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय।